आज आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम पौष्टिक आणि एकदम मस्त असं चविष्ट नाश्ता बनवत आहोत. तो म्हणजे कोबीमध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला सुजी मिक्स करून एकदम मस्त जसं चायनीजमध्ये आपल्याला नाश्ता भेटतो ना, अगदी तसाच नाश्ता बनवायचा. म्हणजे आपली पद्धत वेगळी, पण जशी चायनीजची चव लागते त्याच पद्धतीने या नाश्त्याची चव लागते. आता तो कसा बनवायचा, तर सगळ्यात आधी काय केलेलं आहे का, कोबी घेतलेला आहे. आता कोबी घेतलेला आहे आणि त्याच्यातला आपल्याला किती नाश्ता बनवायचा त्यानुसार मी कोबी कापून घेतलेला आहे एका साईडनी. आणि तो कोबी असा उभा कापलेला आहे. शक्यतो कोबी कापताना पातळ पातळ कापला आणि हाताने असा चुळून तो सुट्टा केलेला आहे. एकदम मस्त असं पौष्टिक. आता मी ज्यावेळेस हा नाश्ता बनवत होतो ना, त्यावेळेस भाजत असताना हा नाश्ता बनवत असताना त्याचा इतका छान असा, आपण जसं चायनीज सेंटरच्या जवळून चाललो आहे असा सुगंध येत होता. आता एक शिमला घेतलेली आहे, तीही या पद्धतीने मी कापून घेतलेली आहे. शिमलाचे मी छोटे छोटे काप केले आणि त्याच्यातलं जे बी आहे शिमलामधलं तेही बाजूला काढलेलं आहे. आता कांदाही एक मीडियम साईजचा मध्यम कांदा घेतला आणि तोही छोटा छोटा असा कापलेला आहे. जास्त जाड कुठल्याच भाजीपाला कापलेला नाही आहे. आता यामध्ये अजूनही काही भाजीपाला घालायचा आहे, पण तो कधी ते पाहू. आता हा कोबीही असा कापला आहे आणि एका भांड्यामध्ये सुट्टा केलेला आहे. आता सगळ्यात आधी अजून बाकीच्या भाज्या कापायच्या, पण आता सगळ्यात आधी काय करू आपण का, हा एक वाटी छोटी वाटी सुजी घेतलेली आहे आणि ती कोबीमध्ये टाकायची. आता का टाकायची, तर त्याच्यामध्ये भिजल्या जाईल. कोबीला थोडंसं ओलसरपणा असतो त्या कोबीचा आणि तो ओलसरपणा आपल्याला या सुजी त्याच्यामध्ये चांगली भिजल्या जाईल. मग पुन्हा एकदा मी हाताने सगळं दोन्हीही असं चोळून घेतलेलं आहे आणि लगेच असं ओलचट असं आपल्या हाताला लागतं आहे. म्हणजे थोडासा असा मुटकुळा असा व्हायला लागलेला आहे. आता हे जे आहे ते मिक्स केलं आणि थोड्या वेळ ते असं साईडला ठेवून देत आहे. मग आता अजून बाकीच्या भाज्या कापायच्या आहे किंवा आपल्याला काय काय लागतं यासाठी तेवढ्या वेळेमध्ये ते काढून घेऊ. अगदी झटपट हा नाश्ता होतो. आता मीठ टाकलेलं आहे. मिठामुळं काय होईल का, कोबी अजून थोडंसं तर कोबी पाणी सुटन आणि मग आपली सुजी जी आहे ती आणखीन भिजल्या जाईल. आता मी मीठ टाकताना ना, जेवढं नाश्त्याला आपलं मीठ लागणार आहे तेवढं मीठ एकाच वेळेस टाकून घेतलेलं आहे, म्हणजे डबल काय मीठ टाकायला नको. आता यामध्ये एवढं 5 ते 10 मिनटं ठेवलं. मग मी काय केलं की शिमला कापून घेतलेलीच होती आधी आपण, मग ती शिमला मी याच्यामध्ये टाकलेली आहे. कांदा पण आता हे सगळं टाकत असताना ना, मी असं चोळून कांदा पण असा सुट्टा केलेल्या हाताने चोळ, आणि याच्यामुळं सगळी जी चव असते भाजीपाल्याची. आता कापून घेतलेल्या मिरच्या आणि ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस हा नाश्ता खाऊ ना, त्यावेळेस ती छान अशी चव लागते चटपटीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आल्याचा तुकडा आहे ना, थोडासा किसून घालत आहे. आता नसल आवडत नाही टाकलं तर, पण टाकल्यामुळे एकदम मस्त अशी चटपटीत चव येते. आता यामध्ये काही सुके मसाले टाकायचे, ते म्हणजे लाल तिखट, थोडीशी हळद. आता ओवा पण टाकलेला आहे. कस्तुरी मेथी टाकली असती पण ती नव्हती, मग ती काय टाकली नाही टाकली तर चालेल, पण त्याची चव एकदम मस्त. हळद, लाल तिखट टाकली, धना पावडर टाकली 1 चमचा, जिरा पावडर टाकली आणि 1 छोटासा चमचा चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाल्याने एकदम मस्त अशी चव येते, कारण आपण याच्यामध्ये काय टोमॅटो घातलेला नाही आहे. म्हणून मी थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी काय केलं की थोडासा चाट मसाला टाकून घेतला आहे. धना पावडर मसाल्याच्या डब्यातले जे चमचे असते 1 चमचा ती, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा चाट मसाला, असे सगळे मसाले टाकून मी पुन्हा हे मिक्स केलं. आता याच्यासाठी 1 ते 2 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता हे साहित्य आपण या ठिकाणी जर थोडं घेत असले तर आता हा जो नाश्ता बनवत आहे ना, तर 2 जणांचा सहज नाश्ता होईल एवढा हा नाश्ता मी बनवते. आणि आता हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, याच्यामुळे छान असं सगळे भाजीपाला मिक्स होतो. आता जसं आपण हे सगळं चोळून 1 थेंबसुद्धा पाण्याचं पीठ मळायसाठी घेतलेला नाही. जसं आपण चोळू ते कोबीला जे आहे त्यांनी पाणी सुटत चालतं, आणि जेव्हा भाजीपाला टाकलेला आहे तेवढ्या भाजीपालामध्येच आपल्याला हे पीठ आणि सुजीचं माप घ्यायचं आहे. अजिबातही जास्तीचं पाणी टाकायचं नाही आहे. आता हे 5 मिनटं असंच ठेवते ना. आता उन्हाळा आहे आणि कोथिंबीर
पाल्यापेक्षा काड्यात जास्त असत्या. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकते, चंगूसपणा केलेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोथिंबीर थोडीच टाकावं लागते, कारण ती भेटत नाही. मग मी ती स्वच्छ धुतली. आता यामध्ये कोथिंबीर थोडीशी जास्त असली तर आणखीनच चव येते, पण मग मी कापून एक मूठ घेतली आणि कापली, आणि ओली होती ती, त्याच्यामुळे याला आणखीन थोडासा ओलचटपणा लागला आणि याला आणखीनच हे पीठ आपलं जे आहे ते सैल झालेलं आहे. याच्यात एक थेंबसुद्धा जास्तीचं पाणी टाकलेलं नाही आहे मी, आपलं बाकीचं साधं पाणी टाकलेलं नाही आहे. आता हे पीठ आपलं म्हणजे आपल्याला नाश्ता जो बनवायचा ना त्यासारखं हे पीठ झालेलं आहे. आता एक मोठा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं 1-2 थेंब तेल टाकलेलं आहे. आता कांदा कापलेला होता ना त्याचं वूड मी तसंच ठेवलं, आणि हे तेल जे 2 थेंब तेल आहे ते कांद्याने असं चोळून घेतलं. यामुळे काय होतं की आपण जो नाश्ता बनवतो आहे ना तो अजिबातही चिटकत नाही. त्याच्यामुळे मग मी हे सगळ्या तव्याला चोळून घेतलेलं आहे, सगळ्या पॅनला चोळून घेतलेलं आहे. आता सगळ्या पॅनला का चोळलं आहे की आपल्याला नाश्ताच तसा बनवायचा आहे, म्हणून मी सगळ्या पॅनला हे तेल चोळून घेतलेलं आहे. आता काय केलेलं आहे, आता हे कोबीचं जे पीठ आहे ना ते छोटे छोटे असे गोळे बनवून ठेवले. आता किती गोळे बनवले तर ते आपण पाहू. आता असे सगळ्यात आधी मी सगळे गोळे बनवून घेतलेले. इतका मस्त असा शिमला आणि कांदा कोबीचा याचा मस्त असा सुगंध येत होता सगळ्या भाज्यांचा. त्यामध्ये आलं पण आहे, आल्यामुळे एकदम चाट मसाला एकदम मस्त अशी या नाश्त्याला चव येते. आणि आता हे जे आहे छोटे छोटे गोळे मी असे थोडासा पाण्याचा हात घेऊन असे थापत आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही. आता कोबी असल्यामुळं काय होतं की त्याचा जे म्हणावा तसा गोल आकार येत नाही, पण मग मी काय केलं असं हाताने सगळं व्यवस्थित असं पाण्याचा हात घेतला आणि असं गोल गोल असे बनवून घेतलेले. आता जेवढा मोठा, आता हा पॅन थोडासा मोठाच आहे आणि जेवढ्या पॅनमध्ये बसल ना तेवढे मी हे थालीपीठ, आता याला आपण थोड्या वेळ थालीपीठही म्हणू शकतोय, थोड्या वेळ छोटे छोटे थालीपीठ. आणि आता हे तेच कायम आपण थालीपीठ बनवतो. आता हे चवीला तर वेगळे आहे, चवीला तर छान आहे, पिठाचे नाही बनवलेले पण चवीला तर वेगळे आहे. पण असे छोटे छोटं काही वेगळं बनवलं की मुलांनाही खायला आवडतं आणि आवडीने असे खात्या. आता हे जेवढं पौष्टिक आहे तेवढी चवीलाही एकदम मस्त अशी. आता हे भाजण्यासाठी ना म्हणजे आता जो भाजीपाला टाकला तो शिजण्यासाठी मी याला झाकण ठेवलं आणि मीडियम असा गॅस ठेवलेला आहे. झाकण ठेवलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि पुन्हा हे पलटून घेतलेलं आहे. एक अजिबातही चिटकलेलं नाही आहे आपलं, आणि इतकं मस्त दिसत होतं. आणि आता ज्यावेळेस मी भाजत होते ना तर इतका छान असा चायनीजच्या जिथून आपण जातो ना तसा वास येत होता, तसाच याचा सुगंध येत होता. आणि भाजत असताना त्याच्यातलं एक गायब पण झालेलं होतं. इतकं मस्त असं भाजूनसुद्धा दिलेलं नाही आहे. आता याच्यातलं एक गायब पण झालेलं आहे आणि ते पोटात पण गेलेलं आहे. असं आहे, इतकं मस्त असे चवीला झटपट. आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो भाज्या नसत्या, मग हे असं काय पौष्टिक बनवायचं, ते असं काही नवीन आणि वेगळं बनवलं आहे, कुठं पाहिलेली सुद्धा नसल. आणि असं एकदम मस्त चविष्ट असं हे थालीपीठ झालेले आहे, छोटे छोटे असे मस्त थालीपीठ झालेले आहे. कोबीमुळं याची एकदम मस्त अशी चव लागते. एकदा नक्कीच बनवा.